नमस्कार मित्रांनो, आज आहे 14 जुलै 2025. आपण काल मार्केटमध्ये प्रिडिक्शन काय काय दिली होती मार्केटची, ती कशा प्रकारे वर्क केली नाही केली आज आपण बघणार आहोत. काल सुरुवातीला आपण क्रूड ऑइल नॅचरल गॅसमध्ये जाऊया आणि मग निफ्टीमध्ये येऊया. कारण का क्रूड ऑइल नॅचरल गॅसचा जो काही व्ह्यू आहे तो अजून चालू आहे. म्हणजे थोडक्यात मार्केट चालू आहे, त्यामुळे आपला व्ह्यू काय चालला आहे तो आपल्याला बघता येईल. एक मिनटं जरा लोड होऊ दे, कारण का इंटरनेट आज खूप स्लो आहे. ओके, काल नॅचरल गॅसमध्ये मी तुम्हाला काल सांगितलं होतं की 297.6 किंवा 298 हा आपला स्टॉप लॉस असेल. जर ह्याच्यावरती मार्केट गेलं तर तुम्ही तुमचा व्ह्यू काय ठेवू नका, डाऊन साईडचा ठेवू नका, बुलिश व्ह्यू ठेवा. आता बघा, मार्केटने आज ओपनिंगच गॅप अप दिलं. गॅप अप ओपनिंग दिल्यामुळे मार्केटने डायरेक्ट हा वरच्या साईडला 298ची जी लेवल आहे ती क्रॉस केलं. 298ची लेवल क्रॉस झाल्यानंतर मी सांगितलं होतं की तुमचा जो व्ह्यू खालच्या डायरेक्शनचा आहे तो तुम्ही बिलकुल ठेवू नका. आता मार्केट खालच्या डायरेक्शनला जाणार नसून वरच्या डायरेक्शनला आज तात्पुरती तरी जाईल. त्यामुळे आपल्याला व्ह्यू जो मिळाला हा 298 क्रॉस केल्यामुळे इथे आपली कुठे एंट्रीज बनली नाही. त्यामुळे आपल्याला हा जो स्टॉप लॉस आहे, आपण जो ठरवला होता की जर मार्केट याच्यावरती गेलं तर आपल्याला बुलिश मोमेंटम साठी ट्राय करायचंय, बेरिससाठी नाही करायचंय, तो व्ह्यू आज होताना दिसतोय. त्यामुळे नॅचरल गॅसमध्ये आपल्याला जर नॅचरल गॅस आज जर ह्या लेवलला किंवा फ्लॅट ओपन झालं असतं तर आपलं टार्गेट होतं 270, म्हणजे हे आपलं टार्गेट होतं 270चं. पण मार्केट आज गॅपअपच ओपन झाल्यामुळे मार्केटमध्ये हे टार्गेटच अचीव्ह झालं नाही, कारण का एंट्रीच मिळाली नाही, डायरेक्ट स्टॉप लॉस हिट झाला. त्यामुळे मार्केटमध्ये काय झालं, एक मोमेंटम बुलिश साईडला आज दिवसभर राहिला. अजून सुद्धा मार्केट हे 11 वाजेपर्यंत चालू आहे. मी उद्याचा व्ह्यू याचा देणार नाही, कारण का मला नाही माहिती आहे आज मार्केट कुठे क्लोज करणार आहे, कारण का त्या सगळ्या गोष्टी 11 11:30 नंतर आपल्याकडे पिक्चर त्याचं क्लिअर होईल. त्यानंतर आपण त्याचा व्ह्यू डिसाईड करू शकतो. दुसरी गोष्ट आहे, आपण क्रूड ऑइलमध्ये व्ह्यू ठेवला होता. क्रूड ऑइलचं थोडं बघूया. क्रूड ऑइलमध्ये आपण ठेवलं होतं की एक वरच्या लेवलला गेल्यावर आपल्याला प्रॉफिट बुक करायला मी सांगितलं होतं, कारण का तिथून मार्केटमध्ये एक बाउन्स डाऊन साईडला मूव्ह येऊ शकते. क्रूड ऑइलमध्ये बघूया काय चाललंय. ओके, हां, क्रूड ऑइलला आपण एक लेवल मार्क केली होती. क्रूड ऑइलची ही बघा, ही लेवल मार्क केली होती. मी सांगितलं होतं की हे साधारणपणे 6,000-6,050च्या आसपास तुम्ही जर बुलिश मोमेंटममध्ये जर असाल तर तुम्ही तुमचं प्रॉफिट काय करा, बुक करा, कारण का इथून एक चांगला डाऊन साईडला फॉल येऊ शकतो आणि रिट्रेस होऊ शकतं मार्केट. तसंच झालंय मित्रांनो की ह्या लेवलवरनं मार्केट 6,000च्या आता 6,095, म्हणजे आपण व्ह्यू ठेवला होता की 6,000-6,050च्या आसपास तुम्ही तुमचं प्रॉफिट बुक करा. त्याप्रमाणे ह्याच्या मार्केटमध्ये काय झालंय की या मार्केटमध्ये एक चांगली डाऊन साईडला मुवमेंट आलेली आहे. आता ह्या डाऊन मोमेंटममध्ये आज रात्री काय होतंय बघण्यासारखं आहे, कारण का क्रूड ऑइल जर इथून बाउन्स पुन्हा करतंय तर एक चांगला परत बुलिश मोमेंटम राहू शकेल. जर मार्केट इथून क्रूड ऑइल जर बाउन्स नाही करत आहे तर मात्र हा जो बुलिश मोमेंटम हा जो सगळा हा चाललेला आहे तो मात्र कन्वर्ट होईल आणि मार्केट बेरिश मोमेंटमला निघून जाईल. बघू, आता आपण याच्यामध्ये काही डिसाईड नाही करत आहे, याचा कुठलाही व्ह्यू आता आपण ठरवत नाही. काल जो आपण व्ह्यू ठेवला होता की ह्या लेवलला येऊन प्रॉफिट आपलं बुक करायचंय, तो व्ह्यू आपल्याला क्लिअर होताना दिसतोय. म्हणजे नॅचरल गॅस आणि क्रूड ऑइल या दोन्ही व्ह्यू आपले जवळपास परफेक्ट ठरलेले आहेत. आता आपण बघूया निफ्टीमध्ये. निफ्टीमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की एक लेवलला जर तुम्ही पुट कॅरी करून जर आलेला असाल तर एक लेवलला तुम्ही तुमचं प्रॉफिट बुक करा, कारण का तिथून तुमचा बाउन्स काय होऊ शकतो, एक बुलिश साईडला मोमेंटम येऊ शकतं. मी काल लेवल दिली होती आणि तुम्हाला सांगितलं होतं की मार्केट जर तुम्ही जर पुट साईडला कॅरी करत असाल तर पहिलं प्रॉफिट तुम्ही ह्या लेवलला पहिला ह्याला बुक करून टाका. मार्केट आज ओपनच एकदम फ्लॅट झालं. फ्लॅट ओपन झाल्यानंतर मार्केटने, ही पहिली कॅन्डल आहे 15 मिनिटाची, मार्केटने डायरेक्ट आपल्या लेवलपर्यंत मोमेंटम दिलं आणि आपल्या लेवलला आल्यावर एक चांगला बाउन्स दिला नाही. आता हा जो बाउन्स आहे हा कमीत कमी इथून जर बघायला गेला तर साधारणपणे 70-80 पॉईंटचा बाउन्स आहे. हा बाउन्स दिल्यानंतर पुन्हा मार्केट एक डाऊन साईडच्या डायरेक्शनमध्ये आलं आणि पुन्हा मार्केटने एक चांगला बाउन्स दिला नाही. मग आपण जो म्हणत होतो की सपोर्ट लेवल 1 आहे, ही सपोर्ट लेवल 1ला एक बुलिश मोमेंटम येऊ शकतं, ते थोड्याफार प्रमाणामध्ये आलेलं आहे. आता निफ्टीसाठी माझा उद्याचा जो काही व्ह्यू असेल तो तुम्हाला मी क्लिअर सांगतो मित्रांनो. निफ्टीने जर ही लेवल होल्ड केलं उद्या, ह्या लेवलच्या खाली जर मार्केट ओपन होत नाहीये, जर ही लेवल होल्ड करते तर निफ्टी इथून एक चांगली बुलिश मोमेंटम देऊ शकेल. कळलं की नाही.
तर ही लेवल फार महत्वाची आहे. पण जर उद्या निफ्टी गॅप डाऊन जर ओपन झाला, तर गॅप डाऊन ओपन झाल्यानंतर हा सपोर्ट नंबर 1 तुटून जाईल. मग आपल्याकडे सेकंड सपोर्ट राहील हा. इथून आपल्याला प्राइस ॲक्शन किंवा आपल्या जे काही टेक्निक्स आहेत, आपण जे काही ट्रेनिंगमध्ये शिकलेलो आहे, ते जर काही होताना दिसतंय, तर मात्र इथून एक पुन्हा बुलिश मोमेंटम होऊ शकेल. तुमचं सपोर्ट लेवल आहे, टार्गेट तुमचं हे असेल. पण जर गॅप डाऊन मार्केट होतंय तरचा विषय आहे. जर मार्केट उद्या गॅप डाऊन होत नाहीये, मार्केट जर उद्या पुन्हा फ्लॅट जर ओपन होतंय, तर फ्लॅट ओपन झाल्यानंतर माझा व्ह्यू पुन्हा उद्या मार्केटमध्ये बुलिश साईडचा असेल. पण त्याला एक कारण आहे, त्याला एक हे आहे, टेक्निकल ॲनालिसिस आहे. कारण का इथे जर मार्केट कुठे ओपन होतंय ह्या लेवलला, तर ह्या लेवलला मार्केट ओपन होऊन पुन्हा जर बुलिश साईडला टेक्निकल ॲनालिसिस आपण जे काही रोज शिकतोय त्याच्या हिशोबानुसार जर जातंय, तर आपण इथे बुलिश साईडला व्ह्यू ठेवू शकतो. पण मी जो काही व्ह्यू सांगतोय त्याच्यासाठी पण काही काही गोष्टी आपण आपल्या ट्रेनिंगमध्ये घेतो, की तुम्हाला जर बुलिश साईडला जायचंय तर तुम्ही कसे जाणार आहात, तुम्ही बेरिश साईडला जाणार असाल तर कसे जाणार आहात. आज रात्री 9 वाजता जो काही टॉपिक आपला होईल त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला डिस्कस केल्या जातील. तर तुम्हाला मला एवढंच सांगायचं की मी फक्त सांगितलं हा सपोर्ट आहे म्हणून तुम्ही ब्लाइंडली इथून अप साईडला ट्रेड घेऊ नका, किंवा हा रेसिस्टन्स आहे सांगितलं तर ब्लाइंडली इथून तुम्ही डाऊन साईडला ट्रेड घेऊ नका. ट्रेड घेताना काही काही गोष्टी, काही काही जे काही प्राइस ॲक्शन्स आहेत त्या बनाव्या लागतात, आणि त्या जर बनल्या तरच आपण त्याच्यामध्ये ट्रेडमध्ये एंट्री करतो, नाहीतर करत नाही. मला परत तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही ट्रेनिंग अटेंड करा. ट्रेनिंग अटेंड केल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी ट्रेनिंगमध्ये शिकवल्या जातात. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जर माहिती पाहिजे असतील तर तुम्ही घेऊ शकता. कारण का कसं आहे, मी जर नुसतं सांगतोय तुम्हाला हा सपोर्ट आहे आणि ह्या सपोर्टवरनं तुम्ही एंट्री घेताय, तर हा तुमचा स्टॉप लॉस बनतो जवळपास 80 पॉईंटचा. 80 पॉईंटचा स्टॉप लॉस ऑप्शनमध्ये घेणं सोपं नाही. तुम्ही एक लॉट जरी घेताय आणि 80 पॉईंट जरी म्हणताय, तरी साधारणपणे तुम्हाला 6-7 हजार 5,500 ते 6,000च्या आसपासचा जो लॉस आहे. जर आपला हा सपोर्ट नाही वर्क केला तर 5,500-6,000 रुपये आपले फुकट जाऊ शकतात. त्यामुळे एंट्री कुठे घ्यायची, एक्झिट कुठे घ्यायचे, भलेही सपोर्ट दिसत असेल, भलेही रेसिस्टन्स दिसत असेल, तरी त्याची टेक्निक्स काय आहेत हे सगळं आपण ट्रेनिंगमध्ये सांगतो मित्रांनो. त्यामुळे तुम्ही आत्ता एवढाच व्ह्यू ठेवा की आपल्याला हे सगळं एज्युकेशन पर्पज शिकायचं आहे. याच्यामध्ये आपल्याला कुठलाही रिअल मनी इन्व्हेस्ट करायचा नाहीये. आपल्याला रोज प्राइस ॲक्शन रीड करायचे. आपण जे काही रोज आपल्या ट्रेनिंगमध्ये शिकतोय ते आपल्यासोबत घडताना दिसतंय ना. आपण जे काही शिकतोय ते आपल्याला जो कोण शिकवणार आहे, म्हणजे मी शिकवतोय तुम्हाला, ते बरोबर शिकवतोय ना, त्याच्यामध्ये काही गडबड होत नाहीये ना, या सगळ्या गोष्टी आपण चेक करण्यासाठी मी हे व्ह्यू देतोय. मी याच्यामध्ये कुठेही तुम्ही रिअल मनी इन्व्हेस्ट करा आणि मला स्क्रीनशॉट पाठवा, सर तुम्ही बोलला होता इथून मला वर जाईल आणि इथून खाली जाईल आणि माझा इतका लॉस झाला, असं करणार असाल तर हे व्हिडिओ तुम्ही बिलकुलही बघू नका. हे तुमच्यासाठी नाही आहेत. हे फक्त एज्युकेशन पर्पज आहे. आपल्या ज्या काही चाललेल्या ट्रेनिंगमध्ये चाललेल्या ज्या काही टॉपिक्स आहेत त्याच्यावरती या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. त्यामुळे आत्ता बघताना तुम्ही हे जे काही सगळे व्हिडिओ आहेत एज्युकेशन पर्पज बघा. मी कुठलाही सेबी रजिस्टर्ड ॲनालिसिस नाही आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी बघताना तुम्ही एज्युकेशन पर्पज बघा आणि तुम्ही त्यातून शिका. तुम्हाला रिअल मनी इन्व्हेस्ट करायचा आहे, तुमचा जो कोण फायनान्शियल ॲडवायझर असेल, सेबी रजिस्टर्ड ॲनालिसिस असेल, त्याला विचारा आणि करा. ओके. थँक्यू मित्रांनो. आजचा माझा व्ह्यू एवढाच असेल. परत एकदा सांगतो, निफ्टीने जर ही लेवल जर होल्ड केलं न उद्या, तर निफ्टी मात्र इथून एक चांगला बाउन्स देण्याच्या कंडिशनमध्ये आहे. दुसरी गोष्ट, जर निफ्टी जर मार्केट गॅप डाऊनच ओपन होतंय तर मात्र निफ्टीचा व्ह्यू थोडासा परत डाऊन साईडचा राहील आणि मग इथे पुन्हा काहीतरी प्राइस ॲक्शन बघावी लागेल. प्राइस ॲक्शन बघितल्यानंतर आपण डिसाईड करू शकतो की इथून मार्केट अपसाईडला जाणार आहे की डाऊन साईडला जाणार आहे. पण ते उद्याच्या टॅम्पलेट्सवर असतील. प्रत्येक दिवसाची टॅम्पलेट्स वेगवेगळी असतात, वेगवेगळी बनत असतात. ती कशी रीड करायची, ती कसं त्यांना समजून घ्यायचं आणि ती रीड करून कशा प्रकारे आपण त्याच्यामध्ये एंट्री करू, एक्झिट करू शकतो, ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या ट्रेनिंगमध्ये घेत असतो. तर कृपा करून सगळ्या ट्रेनिंग माझे जे काही यूट्यूबला आता 2 व्हिडिओ मी ट्रेनिंगचे टाकलेले आहेत ते बघा आणि रोज जे काही सेशन्स होत आहेत ते अटेंड करा. शिवाय जर कोणाला काही पर्सनल व्ह्यू पाहिजे असेल तर मला व्हॉट्सअपवरती कॉल करा किंवा मला व्हॉट्सअपवरती मेसेज करा. मी तुम्हाला सांगेन. पण सकाळी कधीही कोणी कॉल करू नका. दुपारी 3 नंतर काही कॉल केला तरी चालू शकेल. ओके. धन्यवाद मित्रांनो. थँक्यू.